नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास केला. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आधुनिक भारताच्याच इतिहासातील एका महत्त्वपूर्ण घटकाविषयी आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये माहिती अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण भारतातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळींविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विशेष करून मित्रांनो, आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा त्यासाठी दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विशेष करून हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या सशस्त्र क्रांतिकारी संघटनेविषयीची माहिती विचारली जाईल आणि त्या अनुषंगानेच मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण विशेष करून हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनवरती जास्त भर देणार आहोत. तर वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी घटना असेल, ही घटना आपल्याला लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं यासाठी कारण जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आपण यापूर्वीच्या मार्गदर्शन सत्रामध्ये माहिती अभ्यासली होती. ठीक आहे, काय नेमकी पार्श्वभूमी होती जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संदर्भामध्ये? तर जालियनवाला बाग हत्याकांड घडून येण्याआधी मित्रांनो, रौलेट ॲक्ट ब्रिटिश सरकारकडून पारित करण्यात आला होता. इंग्लंडच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा कायदा तयार केला होता, ज्या रौलेट कायद्याला संपूर्ण भारतामध्ये काळा कायदा म्हणून संबोधण्यात येत होतं. मित्रांनो, या काळ्या कायद्यामध्ये काही भयंकर अशा अमानुष तरतुदी समाविष्ट होत्या, जसं सभा घेण्याचा व सभा भरविण्याचा भारतीय जनतेचा अधिकार नाकारण्यात आला होता. त्यानंतरची दुसरी तरतूद होती की विना चौकशी कुठल्याही व्यक्तीला तुरुंगामध्ये टाकण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला मिळाला होता. सोबतच म्हणूया आपण तर ब्रिटिश विरोधी वृत्तपत्रातून लिखाण करण्यास सुद्धा या कायद्यानुसार मज्जाव घालण्यात आला होता. त्याच्यामुळं ज्यावेळी हा सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला हा जो कायदा असेल, रौलेट ॲक्ट, हा ज्यावेळी पारित झाला होता तर याचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये उमटायला सुरुवात झाली होती. आणि हे तीव्र स्वरूपाचे पडसाद मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, पंजाब या ठिकाणी जास्त होते. आणि अशा परिस्थितीमध्ये पहा की संपूर्ण भारतामध्ये या रौलेट ॲक्टच्या विरोधामध्ये निदर्शने होत असताना महात्मा गांधी जे पंजाबला जाण्यासाठी निघाले होते, कारण या रौलेट ॲक्टच्या विरोधामधले सर्वात तीव्र जे पडसाद असतील ते तीव्र पडसाद पंजाब प्रांतामध्ये पाहायला मिळाले होते. ठीक आहे, तर या पंजाब प्रांतातील जनतेला शांत करण्यासाठी म्हणून महात्मा गांधी मुंबई, अहमदाबादवरून पंजाबला जाण्यासाठी निघाले. मात्र दिल्लीमध्येच ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून मुंबई, अहमदाबादला परत पाठवलं होतं. शिवाय मुंबई, अहमदाबादमधली परिस्थितीसुद्धा आवाक्याच्या बाहेर जात असल्यामुळं महात्मा गांधींनी सुद्धा मुंबई, अहमदाबाद या ठिकाणीच थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पंजाबमध्ये एक ज्या घडामोडी असतील त्या एक घडामोडी घडायला सुरुवात झाली होती. आणि या रौलेट ॲक्टनुसार ठीक आहे, पंजाबमधील जे थोर नेते होते, जसं त्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल डॉक्टर सैफुद्दीन किचलू. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर डॉक्टर सत्यपाल. ठीक आहे, हे जे दोन महत्त्वपूर्ण नेते होते, या दोन महत्त्वपूर्ण नेत्यांना या रौलेट ॲक्ट अंतर्गत काय करण्यात आली होती? अटक करण्यात आली होती. ठीक आहे, तर या रौलेट ॲक्ट अंतर्गत अटक करण्यात आली असल्यामुळं पंजाब प्रांतामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधातील जो असंतोष आहे, हा असंतोष अजूनच तीव्र स्वरूपाचा बनला होता. ठीक आहे, आणि याच पार्श्वभूमीवर मित्रांनो, बैसाखी सणाच्या दिवशी पंजाब प्रांतातील अमृतसर शहरातील जालियनवाला बागेमध्ये शेकडो लोक जमली होती या रौलेट ॲक्टचं निदर्शने करण्यासाठी. बैसाखीचा सण असल्यामुळं जवळपासच्या खेड्यापाड्यामधून सुद्धा लोक त्या ठिकाणी जमले होते. मात्र पंजाब प्रांताचे जे भूतपूर्व गव्हर्नर होते मायकेल ओडवायर यांच्या आदेशानुसार जनरल डायरने या जालियनवाला बागेच्या मुख्य दरवाजामध्ये, मुख्य गेटमध्ये चिलखती गाड्या उभ्या केल्या. ठीक आहे, आणि अमानुषपणे जवळजवळ 10 मिनिटे या जालियनवाला बागेमध्ये जमलेल्या लोकांवरती, निष्पाप लोकांवरती गोळीबार सुरू केला होता. जवळजवळ 1600 फैरी या जनरल डायरने त्या ठिकाणी झाडल्या होत्या आणि शेकडो लोकांचा जीव घेतला होता. ठीक आहे, तर या पार्श्वभूमीवर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जालियनवाला बाग हत्याकांडानंतर खऱ्या अर्थाने
पंजाबमध्ये या क्रांतिकारी चळवळींचा उदय झाला होता. मित्रांनो, भारतातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा समजा जर आपण या ठिकाणी उल्लेख केला तर ज्या पद्धतीने महाराष्ट्राला संताची भूमी म्हणून ओळखलं जातं त्याच पद्धतीने महाराष्ट्राला ही क्रांतिकारकांची भूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता क्रांतिकारकांची भूमी यासाठी ओळखलं जातं कारण सर्वप्रथम सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा उदय हा महाराष्ट्रामध्ये घडून आला होता. ठीक आहे. आणि विशेष करून म्हणूयात आपण तर चित्पावन, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबीय जे होते हे ब्राह्मण कुटुंबीय या सशस्त्र क्रांतिकारी चळवळींमध्ये आघाडीवर होते. ठीक आहे. तर हे जे काही चित्पावन ब्राह्मण कुटुंबीय असतील हे छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे, ठीक आहे, या पेशव्यांचे वंशज म्हणून ओळखले जात होते. आणि आपल्याला माहिती आहे की सन 1818मध्ये ब्रिटिश जो गव्हर्नर जनरल होता ज्याचं नाव होतं लॉर्ड हेस्टिंग याने सन 1818मध्ये पेशवा बाजीराव दुसरा याचा पराभव करून पेशव्याचं राज्य समाप्त केलं होतं. ते ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करून घेतलं होतं. त्यानंतर दुसरा बाजीराव पेशवा याचं पेशवापद रद्द करून, ठीक आहे, त्याची रवानगी कानपूरजवळील बिठूर या ठिकाणी केली होती. आणि मराठा लोकांचा स्वाभिमान शिल्लक ठेवण्यासाठी फक्त या पेशव्याच्या राज्यातून एक छोटंसं राज्य निर्माण करण्यात आलं होतं, ते म्हणजे सातारा. आणि याची सूत्रे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले प्रतापसिंह यांच्याकडे सोपवण्यात आली होती. ठीक आहे. तर या संपूर्ण घटनांमुळे म्हणता येईल आपल्याला की हे जे चित्पावन ब्राह्मण कुटुंबीय होते जे या पेशव्याचे वंशज म्हणून ओळखले जात होते त्यामध्ये आपल्याला विशेष करून नाव घेता येईल लोकमान्य टिळकांचं. आणि यांनीच खऱ्या अर्थाने पहा की महाराष्ट्रामध्ये ती सशस्त्र क्रांतिकारी चळवळींची चिथावणी दिली होती. आणि त्या अनुषंगाने किंवा त्या अनुरूप म्हणूयात आपण वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये हातात बंडाचा झेंडा घेतला होता. ठीक आहे. आणि त्यानुसारच वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. आणि हळूहळू या महाराष्ट्रात सुरू झालेल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा प्रसार हा देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये व्हायला सुरुवात झाली होती. आणि पंजाबमधली जी आपण सुरुवात जर पाहिली तर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर या पंजाबमध्ये या सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा उदय झाला होता. ठीक आहे. आता ज्या पंजाबमध्ये उदय झालेल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी असतील या सशस्त्र क्रांतिकारी चळवळींची धुरा वेगवेगळ्या सशस्त्र क्रांतिकारकांनी सांभाळण्याचं काम केलं होतं. यामध्ये विशेष करून आपल्याला चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर सच्चिंद्रनाथ सन्याल, रामप्रसाद बिस्मिल अशा वेगवेगळ्या क्रांतिकारकांची नावं घेता येईल. ठीक आहे. मात्र अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा की रामप्रसाद बिस्मिल, सच्चिंद्रनाथ सन्याल, योगेशचंद्र चॅटर्जी यांनी सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचं संघटन करण्यासाठी एक नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ठीक आहे. ही अगदी सुरुवात म्हणूयात आपण पंजाब प्रांतातल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळींची. ठीक आहे. त्यानंतर पहा की 1923 मध्ये यांनी पहा की रामप्रसाद बिस्मिल असतील, सच्चिंद्रनाथ सन्याल असतील, योगेशचंद्र चॅटर्जी असतील यांनी काय केलं होतं, एक नवीन संघटना जे की सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचं संघटन घडवून आणण्यासाठी ही नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि 1923 मध्ये पहा हे जे रामप्रसाद बिस्मिल असतील यांनी सच्चिंद्रनाथ सन्याल यांच्या माध्यमातून या स्थापन केलेल्या नवीन संघटनेची घटना येलो पेपर कॉन्स्टिट्यूशन या नावाने तयार केली. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळी भारतीय राज्यघटनेचा उल्लेख करतो तर मग समजा मी आपल्याला प्रश्न विचारला की राज्यघटना म्हणजे काय, ठीक आहे, तर देश कसा चालवायचा या संबंधीचे असलेले नियम असं आपण एकंदरीत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये त्याचं उत्तर देतो. ठीक आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ही जी नवीन संघटना या नेत्यांकडून स्थापन करण्यात आली होती तर त्याची घटना जी आहे ती घटना कोणी तयार केली होती, रामप्रसाद बिस्मिल यांनी तयार केली होती. कोणत्या नावाने, तर येलो पेपर कॉन्स्टिट्यूशन या नावाने ही घटना तयार केली होती. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, ठीक आहे, याच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्याच्यामुळे काळजीपूर्वक या संपूर्ण घडामोडींकडे किंवा घटनाक्रमाकडे आपलं लक्ष असू द्या. ठीक आहे. तर पहा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, जिला हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं, या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना 3 ऑक्टोबर 1924 मध्ये कानपूर या ठिकाणी करण्यात आली होती. ठीक आहे. तर या संस्थेचे किंवा संघटनेचे संस्थापक म्हणून सच्चिंद्रनाथ सन्याल जे की या संघटनेचे राष्ट्रीय संघटक म्हणून ओळखले जात होते. त्याच्यानंतर या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या
स्थापनेमध्ये इतर सदस्यांचा सुद्धा सहभाग होता, ज्यामध्ये प्रामुख्याने म्हणता येईल आपल्याला रामप्रसाद बिस्मिल, ठीक आहे, जे की संयुक्त प्रांताला सध्या उत्तर प्रदेश या नावाने ओळखलं जातं, ठीक आहे. तर संयुक्त प्रांताचे ते या संघटनेचे संघटक म्हणून ओळखले जात होते किंवा संघटक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं, ठीक आहे. तर रामप्रसाद बिस्मिल, योगेशचंद्र चॅटर्जी म्हणूयात आपण, त्यानंतर शिव वर्मा, भगवती चरण वोरा, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद इत्यादी क्रांतिकारकांचा सुद्धा या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीच्या स्थापनेमध्ये सहभाग होता, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की द रिव्हॉल्युशनरी जानेवारी 1925 मध्ये सुरू करण्यात आलेलं द रिव्हॉल्युशनरी हे या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी या संघटनेचं मुखपत्र होतं, ठीक आहे. मुखपत्र म्हणजे या संघटनेविषयीचा प्रचार आणि प्रसार घडवून आणण्यासाठी किंवा जनसामान्यांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनने कोणतं मुखपत्र सुरू केलं होतं, तर द रिव्हॉल्युशनरी हे मुखपत्र सुरू केलं होतं. कधी, तर जानेवारी 1925 मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की ही जी काही संघटना असेल, क्रांतिकारी संघटना, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी या संघटनेचे संस्थापक असलेले सच्चिंद्रनाथ सन्याल यांनी बंदी जीवन नावाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि सच्चिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेलं हे बंदी जीवन नावाचं पुस्तक या संघटनेच्या मार्फत चालत असलेल्या क्रांतिकारी चळवळीचं मार्गदर्शक पुस्तक म्हणून ओळखलं जात होतं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या ज्या संपूर्ण गोष्टी असतील मित्रांनो, वस्तुनिष्ठ माहिती असेल, ही माहिती आपल्याला हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, आग्रा, अलाहाबाद, कानपूर, बनारस, त्यानंतर लखनौ, त्यानंतर सहारनपूर, त्यानंतर शहाजहानपूर येथे या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या संघटनेच्या शाखांची स्थापना करण्यात आली होती, ठीक आहे. त्यानंतर पहा कलकत्त्यातील दक्षिणेश्वर व शोवा बाजार, बिहारमधील देवधर या ठिकाणी बॉम्ब तयार करणाऱ्या कारखान्यांची स्थापना सुद्धा या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मार्फत सुरू करण्यात आली होती, ठीक आहे. त्यानंतर पहा की सशस्त्र क्रांतीद्वारे ब्रिटिश सत्ता उलथून टाकून फेडरल रिपब्लिक ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाची स्थापना करणे हे या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं मुख्य उद्दिष्ट होतं, ठीक आहे. कारण एक पहा की ब्रिटिश विरोधी असंतोषातून जन्माला आलेली ही एक सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती, ज्याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहतोय, ती म्हणजे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, ठीक आहे. आपण पहा की महात्मा गांधींनी सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक आंदोलने सुरू केली. ती आंदोलने सुरू करण्यामागे कुठली ना कुठली उद्दिष्टे, कुठली ना कुठली ध्येय निश्चित करण्यात आली होती. त्याच प्रकारे या ठिकाणी सशस्त्र क्रांतीद्वारे ब्रिटिश सत्ता उलथून टाकून फेडरल रिपब्लिक ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाची स्थापना करणे हे उद्दिष्ट या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या स्थापनेमागे निश्चित करण्यात आलं होतं, ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी की सच्चिंद्रनाथ सन्याल जे की या संस्थेचे राष्ट्रीय संघटक होते, संस्थापक होते. त्यानंतर योगेशचंद्र चॅटर्जी यांना या दरम्यान बंगालमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर 1925 मध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव यांचा या संघटनेमध्ये सहभाग होता, ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला पहा की आपण यामध्ये पाहिलं होतं की जी स्थापना झाली होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची, त्यावेळेस मात्र यांचा सहभाग नव्हता. मात्र 1925 मध्ये हे जे काही प्रमुख क्रांतिकारी नेते होते, चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील आणि सुखदेव असतील, यांनी या संघटनेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता किंवा या संघटनेमध्ये ते सहभागी झाले होते, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की याच दरम्यान काकोरी कट खटला सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, जो की या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मार्फतच, ठीक आहे, कार्यान्वित करण्यात आला होता. आता यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठलंही आंदोलन असेल किंवा कुठलीही संघटना असेल, तिला तिचं कार्य करण्यासाठी, ठीक आहे, आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जसं मुखपत्र सुरू करण्यात आलं होतं, एक वृत्तपत्र हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मार्फत सुरू करण्यात आलं होतं. तर आता एखादं वृत्तपत्र समजा जरी प्रसिद्ध करायचं असेल तर त्यासाठी काय लागेल, पैसा लागेल. म्हणजे कुठलंही समजा जर कार्य करायचं आहे तर त्यासाठी आर्थिक स्रोत हा जो आहे तो महत्त्वाचा घटक असतो. आणि म्हणूनच पहा की आपल्या क्रांतिकारी चळवळीसाठी लागणाऱ्या धनाची गरज, धनाची म्हणजे संपत्तीची गरज पूर्ण करण्यासाठी
जे या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमधील क्रांतिकारक असतील, जसं की रामप्रसाद बिस्मिल पहा या ठिकाणी, त्यानंतर अशफाक उल्ला खान यांनी या आगगाडीतून नेला जाणारा जो माल होता, ठीक आहे, या आगगाडीतून नेला जाणारा सरकारी खजिना, ठीक आहे, लुटण्याची योजना बनवली होती. ठीक आहे, त्यानुसार पहा की 9 ऑगस्ट 1925 मध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या 10 क्रांतिकारकांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर लखनौ मार्गावरील जे काकोरी स्टेशन होतं, या काकोरी स्टेशन जवळ 8 डाऊन नावाची जी आगगाडी होती, या 8 डाऊन या आगगाडीतील रेल्वेचा सरकारी खजिना लुटला होता. ठीक आहे, तर त्याच्यामुळं ही जी संपूर्ण घटना आहे, ही घटना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कोणती घटना? तर 8 डाऊन हे आगगाडीचं नावसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशातील कोणतं? सहारनपूर लखनौ मार्ग होता आणि या सहारनपूर लखनौ मार्गावरील काकोरी स्टेशनजवळ हा दरोडा या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या 10 क्रांतिकारकांनी घातला होता. ठीक आहे, आणि तेथील रेल्वेचा सरकारी जो खजिना आहे तो सरकारी खजिना लुटला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की जवळजवळ, कारण एक ब्रिटिश सत्तेला, भारतातील ब्रिटिश सत्तेला हा सर्वात मोठा हादरा होता असं म्हणूयात आपण. ठीक आहे, की एका धावत्या रेल्वे गाडीतून रेल्वेचा सरकारी खजिना लुटणे ही साधीसुधी गोष्ट नव्हती. मात्र ते कार्यसुद्धा या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या या 10 क्रांतिकारकांनी करून दाखवलं होतं. त्याच्यामुळं लगेचच ब्रिटिश सरकारपर्यंत ही माहिती जाऊन पोहोचली आणि त्या दृष्टीने ब्रिटिश सरकारने पावले उचलायला सुरुवात केली होती. आणि मग या 18 ठिकाणांहून जवळपास या काकोरी कटखटल्यामध्ये समाविष्ट असलेल्या 42 क्रांतिकारकांना अटक करण्यात आला होता. त्याच्यानंतर त्यांच्यावर खटला भरण्यात आला. आता त्यांच्यावरचा जो काही खटला असेल, हा खटला काकोरी कटखटला या नावाने प्रसिद्ध आहे. आपल्याला परीक्षेमध्ये सरळ विचारलं जातं की काकोरी कटखटल्यामध्ये खालीलपैकी कुठले क्रांतिकारक समाविष्ट होते. ठीक आहे, तर त्या दृष्टीने मित्रांनो ही संपूर्ण घटना आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर पहा की किती क्रांतिकारकांना अटक करण्यात आली होती? 42 क्रांतिकारकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावरती खटला भरण्यात आला होता. त्यानंतर मे 1926 मध्ये ए हॅमिल्टन, जे की न्यायाधीश होते, तर ए हॅमिल्टन यांच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. ठीक आहे, त्यानंतर पहा की गोविंद वल्लभ पंत काँग्रेसचे एक नेते होते, तर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने नेमलेली जी डिफेन्स कमिटी होती, या डिफेन्स कमिटीकडून या 42ही क्रांतिकारकांच्या बचावाचे प्रयत्न करण्यात आले होते. ठीक आहे, त्यानंतर पहा की जसं आपण पाहिलं की या खटल्यामध्ये जसं गोविंद वल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखालील डिफेन्स कमिटीने या 42 क्रांतिकारकांचा न्यायालयामध्ये बचाव करण्याचा प्रयत्न केला होता, तर इकडे सरकारच्या वतीने पहा जगत नारायण मुल्ला यांनी हे वकीलपत्र सांभाळलं होतं. जे एका बाजूला म्हणू आपण गोविंद वल्लभ पंत हे क्रांतिकारकांचे वकील आणि दुसरीकडे सरकारचे वकील म्हणून कोण कार्य केलं होतं? तर जगत नारायण मुल्ला यांनी ते कार्य केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पहा की जवळजवळ आपण जर पाहिलं तर 42 क्रांतिकारकांना या ठिकाणी अटक करण्यात आली होती काकोरी कटामध्ये. त्यापैकी 15 जे क्रांतिकारक असतील, या 15 क्रांतिकारकांची त्यांच्या विरोधामध्ये एकही पुरावे सापडले नाहीत, म्हणून पुराव्यांअभावी त्यांची मुक्तता करण्यात आली होती. ठीक आहे, म्हणजे उरलेले जे काही असतील, ठीक आहे, उरलेले जे काही असतील ते किती? 27 जे क्रांतिकारक असतील, या 27 क्रांतिकारकांना या काकोरी कटखटल्यामध्ये आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर ही जी माहिती असेल, ही माहिती मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की जो काकोरी कटखटला आहे, या काकोरी कटखटल्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, त्यानंतर अशफाक उल्ला खान, त्यानंतर पहा या ठिकाणी रोशन सिंग, ठीक आहे, आणि राजेंद्र लाहिरी या 4 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ठीक आहे, तर त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर फासावर जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक म्हणून अशफाक उल्ला खान यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, अशफाक उल्ला खान जे आहेत ते फासावर जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक ठरले होते मित्रांनो. ठीक आहे, तर असे प्रश्नसुद्धा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा याच खटल्यामध्ये की सच्चिंद्रनाथ सन्याल, जे की हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक होते, शिवाय ते राष्ट्रीय संघटक सुद्धा होते या संघटनेचे. तर सच्चिंद्रनाथ सन्याल आणि सच्चिंद्र बक्षी यांना या खटल्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. म्हणजे जर म्हणू आपण तर या 4 लोकांना फाशीची शिक्षा. ठीक आहे,
त्याच्यानंतर पहा, हे जे दोन व्यक्ती असतील या दोन व्यक्तींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर इतर जे काही 17 क्रांतिकारक होते या 17 क्रांतिकारकांना मित्रांनो 17 क्रांतिकारकांना 4 ते 14 वर्षे कारावासाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. तर याच काकोरी कट खटल्यातील आरोपी असलेले चंद्रशेखर आझाद हे मात्र या खटल्यातून फरार होण्यात, ठीक आहे, किंवा ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यामध्ये यशस्वी झाले होते. आणि पुढे मग पंजाब प्रांतातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ सुरूच ठेवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या चंद्रशेखर आझादांनी पार पाडलं होतं. त्यांच्या साहतीला सहकार्याला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यासारखे इतर क्रांतिकारक तर होतेच. आणि यांनी मग पंजाबमधील सशस्त्र क्रांतिकारक चळवळ ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अविरतपणे सुरू ठेवण्याचा जो आपला प्रयत्न आहे हा प्रयत्न सुरूच ठेवला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पंजाबमधील जी सशस्त्र क्रांतिकारी संघटना आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, जिला हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की काकोरी कटखडला घडवून आणला होता या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनने, ठीक आहे, ज्यामध्ये 42 क्रांतिकारकांना अटक करण्यात आली होती. त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर जवळजवळ 15 क्रांतिकारकांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली होती. मात्र जे 4 सदस्य होते, क्रांतिकारी होते, या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा, 2 क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही 17 क्रांतिकारक होते या 17 क्रांतिकारकांना 4 ते 14 वर्ष कारावासाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. चंद्रशेखर आझाद या ब्रिटिशांच्या हातावरती तुरू देऊन फरार होण्यात यशस्वी झाले होते. तर या ठिकाणी लक्षात ठेवा आता आपल्याला अशा पद्धतीने, कारण सच्चिंद्रनाथ सन्याल जे की हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक होते, राष्ट्रीय संघटक होते, त्यांनाच जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिश सरकारने काकोरी कटखटल्यामध्ये सुनावल्यामुळे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनला कुणीही वाली राहिला नव्हता किंवा राष्ट्रीय संघटक नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये मग मित्रांनो हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती, जिला हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या नावानेही ओळखलं जात होतं. तर झालं काय होतं पहा या ठिकाणी की 8 ते 9 सप्टेंबर 1928 या दरम्यान उत्तर भारतातील प्रमुख क्रांतिकारकांची दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावरती बैठक झाली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा की ही जी बैठक असेल या बैठकीमध्ये भगतसिंग यांच्या सूचनेनुसार हिंदुस्तान, जी सच्चिंद्रनाथ सन्याल यांनी स्थापन केलेली सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती, तर या सच्चिंद्रनाथ सन्याल यांनी स्थापन केलेली सशस्त्र क्रांतिकारी संघटना हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं नामकरण काय करण्यात आलं होतं, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं नामकरण या बैठकीमध्ये करण्यात आलं होतं. आणि ही बैठक कुठे भरली होती तर दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावरती भरली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की भगतसिंगांच्या सूचनेनुसार हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं नामकरण काय करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. आणि त्यानुसारच मग या नव्या सशस्त्र क्रांतिकारी संघटनेची स्थापना ही झाली 10 सप्टेंबर 1928 मध्ये. ठीक आहे, आणि उद्दिष्ट म्हणून, कारण ज्यावेळी आपण पाहिलं सच्चिंद्रनाथ सन्याल यांनी स्थापन केलेली हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन असेल, ठीक आहे, तर तिच्या स्थापनेमागे सुद्धा एक उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं की भारतातील ब्रिटिश सत्ता उलथवून टाकून भारतामध्ये एका फेडरल रिपब्लिक ऑफ इंडियाची स्थापना करणे. त्यानुसार पहा की या संघटनेची म्हणजेच हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ज्यावेळी करण्यात आली होती त्यावेळी या संघटनेचं उद्दिष्ट म्हणून समाजवादाचा औपचारिकरित्या स्वीकार करण्यात आला होता. मित्रांनो, हा जो समाजवाद आहे हा समाजवाद, ठीक आहे, एक रशियन देशाची म्हणू आपण, रशियाची ही एक महत्त्वपूर्ण देणगी म्हणतो आपण. त्याचे खंदे पुरस्कर्ते म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला जातो. शिवाय या समाजवादाचा प्रभावसुद्धा भारतातील अनेक नेत्यांवरती आपल्याला दिसून आला होता. आणि म्हणूनच ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळीसुद्धा आपण औपचारिकरित्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादाचा स्वीकार केला होता. आणि म्हणूनच आपण मुक्त अर्थव्यवस्थेऐवजी म्हणूयात आपण किंवा इतर जी काही अर्थव्यवस्था असतील, ठीक आहे, त्या अर्थव्यवस्थेऐवजी आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती, ज्याच्यामध्ये उत्पन्नाची साधने हे खाजगी आणि सार्वजनिक मालकीची अशी दोन्हीही आपण घेण्याचं निश्चित केलं होतं. ठीक आहे, तर त्यानुसार समाजवाद जो आहे हा समाजवादाचा स्वीकार या संघटनेच्या स्थापनेवेळी करण्यात आला होता. ठीक आहे.
चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की चंद्रशेखर आझाद असतील, ठीक आहे, यांच्या नेतृत्वाखाली या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचं कार्य सुरू झालं. ठीक आहे, विजय कुमार सिन्हा, शिव वर्मा, जयदेव कपूर या उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांनी सुद्धा या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता. पंजाबमधील भगतसिंग, सुखदेव, भगवतीचरण वोरा हे सुद्धा या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या सशस्त्र क्रांतिकार्यामध्ये सहभागी झाले. ठीक आहे, आता सुरुवातीला पहा की ही जी स्थापन केलेली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असेल, या क्रांतिकारी संघटनेचं मुख्यालय कुठे ठेवण्यात आलं होतं? पहिल्यांदा झाशी या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. नंतर मग ते झाशीवरून कुठे हलविण्यात आलं? तर आग्रा या ठिकाणी हलविण्यात आलं होतं. ठीक आहे, आता याच दरम्यान पहा की 30 ऑक्टोबर 1928 रोजी या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मार्फत सायमन कमिशनच्या विरोधामध्ये लाहोर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचं नेतृत्व मात्र प्रसिद्ध जहालवादी नेते लाला लजपतराय यांनी केलं होतं. मित्रांनो, सायमन कमिशनच्या संदर्भामधली माहिती जी आहे ती यापूर्वीसुद्धा आपण पाहिली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की या 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. यानुसार जर आपण पाहिलं तर हा वैधानिक आयोग कधी स्थापन केला जाणार होता? 1919च्या कायद्यानुसार. ठीक आहे, 10 वर्षांनी म्हणजेच 1929 मध्ये हा वैधानिक आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. मात्र प्रत्यक्षामध्ये हा जो वैधानिक आयोग आहे, हा वैधानिक आयोग त्याच्या 2 वर्ष आधीच म्हणजेच 1927 मध्ये स्थापन करण्यात आला. ठीक आहे, ज्या आता वैधानिक आयोगाचे अध्यक्ष होते पहा कोण? तर सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली या 7 सदस्यीय वैधानिक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, आता यांच्याकडे काम सोपवण्यात आलं होतं की भारतासाठीच्या घटनात्मक सुधारणा ब्रिटिश सरकारला सुचविणे. मित्रांनो की भारतासाठी घटनात्मक सुधारणा सुचवायच्या आहेत, मात्र अशा सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या 7 सदस्यीय वैधानिक आयोगामध्ये एकही भारतीय किंवा हिंदी प्रतिनिधी नसणे हे एक आपलं दुर्दैव होतं. ठीक आहे, आणि त्यामुळेच या सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सायमन कमिशनवर भारतामधून सर्व स्तरावरून विरोध किंवा त्याच्या विरोधामध्ये निदर्शने व्हायला सुरुवात झाली होती. ठीक आहे, आणि नंतर म्हणू आपण की या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतातील जो जनक्षोभ आहे हा जनक्षोभ उफाळला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर संपूर्ण भारतभर या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा पद्धतीच्या जाहीर घोषणा दिल्या जात होत्या. आणि याच पार्श्वभूमीवर म्हणूयात आपण की 1928 मध्ये या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने सुद्धा लाहोर या ठिकाणी या सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि ज्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर प्रसिद्ध जहालवादी नेते लाला लजपतराय यांनी केलं होतं. मात्र मित्रांनो, आपल्याला जसं माहिती आहे की 17 नोव्हेंबर 1928 रोजी ठीक आहे या मोर्चावरती ब्रिटिशांकडून लाठी हल्ला करण्यात आला होता आणि या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय जखमी झाले होते आणि जखमी होऊन पुढे 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाला लजपतराय यांचं निधनसुद्धा झालं होतं. तर लाला लजपतराय यांच्या छातीवरती ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने, सँडर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लाठी हल्ला केला होता, त्याला पुढे भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांनी ठारसुद्धा केलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळं ही जी माहिती असेल ही माहितीसुद्धा आपल्याला आपल्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाला लजपतराय यांचं लाठी हल्ल्यामध्ये जखमी होऊन निधन झालं होतं आणि त्याच्या बरोबर एका महिन्यानी म्हणजेच 17 डिसेंबर 1928 रोजी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद व राजगुरू यासारख्या क्रांतिकारकांनी ठीक आहे लाला लजपतराय यांच्या हत्येचा सूड म्हणून लाठी हल्ला करणारा जो ब्रिटिश अधिकारी होता कोण? जॉन सँडर्स. या जॉन सँडर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केला होता. ठीक आहे, शिवाय लाहोर या ठिकाणी ज्यावेळी या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मार्फत मोर्चा काढण्यात आला होता, ठीक आहे, आणि या मोर्चाचं नेतृत्व लाला लजपतराय यांच्याकडे सोपवल्यानंतर या लाहोर येथील मोर्चेकऱ्यांवरती ज्या ब्रिटिश पोलीस अधीक्षकाने लाठी हल्ल्याचा आदेश दिला होता, ठीक आहे, तर त्या जेम्स ए स्कॉट या पोलीस अधीक्षकाने तो लाठी हल्ल्याचा आदेश दिला असल्यामुळं ठीक आहे यावरती सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरून टीका
होत होती। ठीक आहे, तर त्याच्यामुळे पहा हे नावं जी आहेत ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, की जॉन सँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय यांचं निधन झालं होतं। 17 नोव्हेंबर 1928ला त्यांचं निधन झालं आणि बरोबर एका महिन्यानी म्हणजे 17 डिसेंबर 1928 रोजी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू यांनी या जॉन सँडर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केला होता। मात्र जॉन सँडर्सला या लाहोर येथील मोर्चेकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचा आदेश कोणी दिला होता, तर जेम्स ए स्कॉट या पोलीस अधीक्षकाने दिला होता। ठीक आहे, तर ह्या सुद्धा गोष्टी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा लाहोर कटखटला लक्षात ठेवायचा आहे। ठीक आहे, कारण या दरम्यान म्हणू आपण तर पंजाब प्रांतामध्ये एक एक ज्या नवनवीन घडामोडी असतील त्या घडामोडी घडतच होत्या। आत्तापर्यंत त्याचा आढावा तर आपण घेतलाच आहे। मात्र या दरम्यान पहा की हा जो लाहोर कटखटला आहे, हा लाहोर कटखटला ब्रिटिश सरकारच्या अंगावरती शहारे आणणारा होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। ठीक आहे, काय झालं होतं पहा की 8 एप्रिल 1929 रोजी दिल्ली येथील केंद्रीय कायदेमंडळामध्ये जे दोन कायदे आहेत, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल ही दोन विधेयके पारित करण्याची ब्रिटिश सरकारने आपली योजना बनवली होती। ठीक आहे, आता एकंदरीत जर म्हणू आपण तर हा जो दोन कायदे असतील, ही दोन्ही कायद्यांचा उद्देश काय होता, तर भारतातील क्रांतिकारी चळवळी व कामगार चळवळी दडपून टाकणे हा ब्रिटिश सरकारचा डाव ही दोन्ही कायदे पारित करण्यामध्ये होता। ठीक आहे, त्यानुसार पहा की म्हणूनच जे या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे दोन क्रांतिकारक होते, कोण, तर एक होते भगतसिंग आणि दुसरे होते बटुकेश्वर दत्त यांनी ज्या दिल्ली कायदेमंडळामध्ये हे दोन्ही अन्यायकारक कायदे पारित होणार होते, या कायदेमंडळामध्ये प्रवेश मिळवून त्या सभागृहामध्ये 2 बॉम्बचा वर्षाव केला होता किंवा 2 बॉम्ब टाकले होते। मित्रांनो विचार करा, ठीक आहे, आपल्यासारखे तरुण वयामध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी एवढी हिंमत केली होती की दिल्ली कायदेमंडळामध्ये जाऊन तिथे प्रवेश मिळवून, ठीक आहे, या पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डिस्प्यूट बिल, ठीक आहे, याच्या निषेधार्थ त्या दिल्ली कायदेमंडळामध्ये 2 बॉम्बचा वर्षाव करणे मित्रांनो साधी आणि सहज गोष्ट नव्हती। ठीक आहे, वयाची 20 वर्ष किंवा 21 वर्ष पूर्ण झाली तरी आपल्या पराक्रमाचा पत्ता नाही मित्रांनो। मात्र या सशस्त्र क्रांतिकारकांची हिंमत बघा, त्यांचं धैर्य बघा, त्यांचं धाडस बघा की वयाच्या जेमतेम तारुण्यामध्ये या क्रांतिकारकांनी अशा पद्धतीची वाखाणण्याजोगी कार्य करून दिली होती। ठीक आहे, तर यांनी बॉम्बचा वर्षाव केल्यानंतर पहा सोबतच बहिऱ्यांना ऐकू यावे म्हणजेच टू मेक डी फिअर या शीर्षकाची आपली काही उद्दिष्टे स्पष्ट करणारी पत्रके, म्हणजे बॉम्ब वर्षाव तर केलाच, सोबतच आपली उद्दिष्टे स्पष्ट करणारी जी काही पत्रके आहेत, म्हणजेच बहिऱ्यांना ऐकू यावे, टू मेक डी फिअर, ठीक आहे, या आशयाची ही पत्रके या दोनही क्रांतिकारकांनी म्हणजेच भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी त्या दिल्ली सभागृहामध्ये फेकली आणि स्वतःला अटक करवून घेतली। मित्रांनो सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांचा तिथून पडून जाण्याचा कुठलाही मानस नव्हता। त्यांनी 2 बॉम्ब त्या ठिकाणी अशा ठिकाणी टाकले होते की ज्या बॉम्ब हल्ल्यामध्ये एकही व्यक्ती त्या हल्ल्यामध्ये ठार झाला नाही। ठीक आहे, त्यानंतर आपली उद्दिष्ट स्पष्ट करणारी पत्रके त्या ठिकाणी फेकली आणि स्वतःला अटक सुद्धा करून घेतली होती। ठीक आहे, तर त्याच्यामुळे ह्या संपूर्ण ज्या घटना असतील मित्रांनो त्या लक्षात ठेवायच्या आहे। मात्र दिल्ली कायदेमंडळामध्ये प्रवेश करून तिथे 2 बॉम्बचा वर्षाव करून आपली उद्दिष्ट स्पष्ट करणारी पत्रके त्या ठिकाणी फेकून स्वतःला अटक करवून घेणे, ठीक आहे, इतकी मोठी हिंमत जरी या 2 सशस्त्र क्रांतिकारकांनी दाखवली असली तरी मात्र मित्रांनो ब्रिटिश सरकार स्वस्थ बसणार नव्हतं आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारने लगेचच त्या दृष्टीने आपली पावले उचलायला सुरुवात केली होती। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा हा जो काही लाहोर कटखटला होता, ठीक आहे, या लाहोर कटखटला यासाठी संबोधलं जातं कारण या क्रांतिकारावरील जो खटला असेल हा खटला लाहोर या ठिकाणी चालला होता। मात्र त्यांनी कुठल्या कायदेमंडळामध्ये बॉम्ब हल्ला केला होता, दिल्ली कायदेमंडळामध्ये केला होता। ठीक आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित होईल की सर सगळे दिल्लीची पार्श्वभूमी सांगतायत आणि इथे लाहोर कटखटल्याचा उल्लेख आहे। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दिल्ली कायदेमंडळामध्ये बॉम्ब हल्ला जरी केला असला मात्र या क्रांतिकारकांवरील जो खटला आहे तो खटला लाहोर या ठिकाणी चालला होता आणि म्हणून या
खटल्याला लाहोर कटखटला या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. तर आता बॉम्ब हल्ला झाल्यानंतर ब्रिटिश सरकार स्वस्थ बसणार नव्हतं. लगेचच जर म्हणू आपण तर जे वेगवेगळे सशस्त्र क्रांतिकारक होते यांची पकडापकडी करायला ब्रिटिश सरकारने सुरुवात केली होती आणि मग भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यासह इतर 27 क्रांतिकारकांना सुद्धा अटक करण्यात आली आणि त्यांच्यावरती खटला भरण्यात आला होता. तर हा जो खटला आहे हा खटला लाहोर या ठिकाणी चालल्यामुळं या खटल्याला लाहोर कटखटला या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की एवढे सारे जे क्रांतिकारक असतील या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने अटक केली. मात्र 13 सप्टेंबर 1929 मध्ये याच क्रांतिकारकांमधील एक जो क्रांतिकारक होता जतीन दास, ठीक आहे, तर यांनी कैद्यांना ब्रिटिश सरकारने वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवाव्यात या मागण्यासाठी किंवा क्रांतिकारकांच्या मागण्या ब्रिटिश सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात कारावासामध्ये असताना, ठीक आहे, किंवा कारागृहामध्ये असलेल्या ज्या काही सोयीसुविधा असतील त्याच्या विरोधामध्ये या जतीन दास यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये 63 दिवसांचं उपोषण केलं होतं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. मात्र 63 दिवसांच्या उपोषणानंतरही जतीन दास यांच्या मागण्या ब्रिटिश सरकारने जाणीवपूर्वक हेतुपूर्वक पूर्ण केल्या नाही आणि म्हणून मग जतीन दास या तरुण क्रांतिकारकांचा 13 सप्टेंबर 1929 रोजी मृत्यू झाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की 23 डिसेंबर 1929 रोजी यशपाल आणि भगवती चरण बोरा यांच्याकडून जो भारताचा व्हाईसरॉय होता, व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांची रेल्वेगाडी उलथून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. ठीक आहे. त्यावेळी मात्र या क्रांतिकारकांनी जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नाचा महात्मा गांधींनी निषेध केला होता आणि या घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी त्यांच्या यंग इंडिया या वृत्तपत्रामधून हा जो आहे द कल्ट ऑफ बॉम्ब नावाचा लेख प्रसिद्ध केला होता. कोणत्या घटनेच्या निषेधार्थ? तर ज्या क्रांतिकारकांनी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांची रेल्वेगाडी उलथून टाकण्याचा प्रयत्न केला होता या घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी त्यांच्या यंग इंडिया नावाच्या वृत्तपत्रातून द कल्ट ऑफ बॉम्ब नावाचा लेख प्रसिद्ध केला होता. मात्र महात्मा गांधींच्या या कल्ट ऑफ बॉम्ब या लेखाला प्रत्युत्तर म्हणून एक क्रांतिकारक ज्यांनी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांची रेल्वेगाडी उलथून टाकण्याचा प्रयत्न केला होता ते म्हणजे भगवती चरण बोरा यांनी महात्मा गांधींच्या द कल्ट ऑफ बॉम्ब या लेखाच्या विरोधात प्रत्युत्तर म्हणून द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब नावाचा लेख प्रसिद्ध केला होता. मित्रांनो, आपल्याला यामध्ये पहा की सशस्त्र क्रांतिकारक जे असतील ते रक्तरांजित क्रांतीवरती त्यांचा विश्वास होता. मात्र महात्मा गांधी जे असतील यांचा सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या विचारसरणीवरती विश्वास होता आणि त्यामुळेच म्हणूयात आपण महात्मा गांधींनी ज्यावेळी हा लेख लिहिला होता तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भगवती चरण बोरा यांनी फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब या नावाचा लेख प्रसिद्ध केला होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की 17 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबाद या ठिकाणी, कारण इतर जे काही 27 क्रांतिकारकांचा आपण उल्लेख केला त्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त तर ब्रिटिशांच्या आयतेच हाती लागले होते. ठीक आहे. तर मात्र या सशस्त्र क्रांतिकारकांपैकी मात्र चंद्रशेखर आझाद पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या तावडीतून फरार होण्यात यशस्वी झाले होते. मात्र 27 फेब्रुवारी 1931 मध्ये अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्कमध्ये असताना, ठीक आहे, ब्रिटिश पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवर गोळी झाडून आपल्या जीवाचं बलिदान दिलं होतं. मित्रांनो, या आल्फ्रेड पार्कमध्ये चारही बाजूनी चंद्रशेखर आझाद यांना ब्रिटिश सैन्यांनी घेरलं होतं. ठीक आहे. आपण डायलॉग ऐकलं असेल की आपको चारों तरफ से घेर लिया है, ठीक आहे, अब बचने का कोई चान्स नहीं है. ठीक आहे. तर नेमकी तशीच परिस्थिती या ठिकाणी कोणाची झाली होती? चंद्रशेखर आझाद यांची झाली होती आणि त्यांना माहिती होतं की अटक करून ब्रिटिश सरकार त्यांच्यावर खटला चालवेल आणि लवकरच त्यांना फाशीची शिक्षासुद्धा दिली जाईल आणि त्यापेक्षा ब्रिटिशांच्या हाती सापडून अनेक प्रकारच्या अवहेलना सहन करण्याऐवजी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून स्वतःच्या जीवाचं बलिदान देण्याचं निश्चय केला होता आणि त्यानुसार मग त्यांनी आपल्या अंगावरती किंवा आपल्या डोक्यावरती गोळी झाडून स्वतःच्या जीवाची आहुती दिली होती. ठीक आहे. चला त्यानंतर पहा की चंद्रशेखर आझाद यांच्या निधनानंतर म्हणजेच 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा दिवस जो आहे तो आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांना सांगणं आहे, स्पेशली मुलांना
ठीक आहे, की 23 मार्च या दिवशी लग्नाची तिथी वगैरे काढू नका. ठीक आहे, कारण तो दिवस काय शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, चला त्यानंतर पहा मित्रांनो, एक गोष्ट मी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय या संपूर्ण पार्श्वभूमीवर, की याच दरम्यान महात्मा गांधी आणि भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या दरम्यान गांधी आयर्विन करार घडून आला होता. आणि या गांधी आयर्विन करारामध्ये महात्मा गांधींनी या क्रांतिकारकांची म्हणजेच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यासारख्या क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी किंवा त्यांच्या फाशीच्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेमध्ये करावं अशा पद्धतीची मागणी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्याकडे करावी अशी संपूर्ण देशाच्या वतीने मागणी महात्मा गांधींकडे करण्यात आली होती. की महात्मा गांधींनी चर्चेला बसण्यापूर्वीच ही मागणी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्याकडे करावी अशा पद्धतीचा एक म्हणू आपण सामाजिक दृष्टिकोन भारतातील सर्व जनतेचा होता. ठीक आहे, की महात्मा गांधींनी ही मागणी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यासमोर मांडावी. मात्र मित्रांनो, की महात्मा गांधींची ही मागणी तर व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी धुडकावून लावली होती. ठीक आहे, याउलट म्हणू आपण की महात्मा गांधींना गांधी आयर्विन कराराला मान्यता द्यावी लागली होती. कारण आपल्याला पार्श्वभूमी माहिती आहे की पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सहभागी झाली नव्हती आणि म्हणूनच पहिल्या गोलमेज परिषदेचं कामकाज तितकंसं प्रभावी राहिलं नव्हतं. ब्रिटिशांकडून सुद्धा प्रयत्न करण्यात आले होते की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी व्हावी, म्हणून महात्मा गांधींशी करार करून महात्मा गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला ठीक आहे उपस्थित राहण्याचं मान्य केलं होतं. मात्र पहा की ज्यावेळी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या फाशीचे शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत करण्यास नकार दिला असल्यामुळं ठीक आहे महात्मा गांधींनी या अटीशिवाय या गांधी आयर्विन कराराला किंवा दिल्ली कराराला मान्यता दिलीच कशी, या कारणामुळे संपूर्ण देशामध्ये विशेष करून म्हणू आपण तर भारतातील तरुण लोकांमध्ये ठीक आहे महात्मा गांधींच्या विरोधामध्ये निदर्शने व्हायला सुरुवात झाली होती. कारण या गांधी आयर्विन कराराला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची अधिवेशनामध्ये, ज्या अधिवेशनामध्ये आपण काल पाहिलं होतं ठीक आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी मूलभूत हक्कांचा ठराव मांडला होता, तर या अधिवेशनामध्ये कराची अधिवेशनामध्ये महात्मा गांधी आणि भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या दरम्यान झालेल्या गांधी आयर्विन कराराला मान्यता दिली होती. ठीक आहे, तर त्याच्यामुळं या अटीशिवाय म्हणजे यांच्या फाशीचे शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत केल्याशिवाय महात्मा गांधींनी या गांधी आयर्विन कराराला मान्यता दिलीच कशी, म्हणून ज्यावेळी या कराची अधिवेशनाला महात्मा गांधी जाण्यासाठी निघाले ठीक आहे त्यावेळी त्यांना वाटेमध्ये या तरुणांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले होते की त्यांनी महात्मा गांधींनी जाणीवपूर्वक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या फाशीचं रूपांतर जन्मठेपेत करण्यासाठी कुठलेच प्रयत्न केले नाही आणि परस्पर गांधी आयर्विन कराराला मान्यता दिली, या कारणाने त्यांना वाटेत काळे झेंडे दाखवण्यात आले होते. मात्र मित्रांनो, वास्तविकता ही आहे की महात्मा गांधींनी या क्रांतिकारकांच्या फाशीचं शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर करण्याचे कसोशीने प्रयत्न केले होते. मात्र व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी एक अट महात्मा गांधींसमोर ठेवली होती. ती अशी होती की जर महात्मा गांधी या क्रांतिकारकांच्या वतीने जर हमी देत असतील की त्यांचा यापुढील कुठल्याही क्रांतिकार्यामध्ये सहभाग असणार नाही, तरच व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन त्यांच्या फाशीचे शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत करेल. ठीक आहे, असा शब्द त्यावेळी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी महात्मा गांधींपुढे ठेवला होता. आणि महात्मा गांधींना माहिती होतं की या क्रांतिकारकांना आपण कितीही समजवलं तर हे सशस्त्र क्रांतिकार्याचा मार्ग अजिबात सोडणार नाही. आणि त्याच कारणामुळे मित्रांनो, ज्या इतर अटी आणि शर्ती असतील महात्मा गांधींच्या, त्या व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी मान्य केल्या आणि म्हणून महात्मा गांधींनी या गांधी आयर्विन कराराला मान्यता दिली होती. ठीक आहे, तर ही पार्श्वभूमी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर पहा, या तीन क्रांतिकारकांना 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर महात्मा गांधींनी भगतसिंगांच्या संदर्भामध्ये पहा काही गौरवोद्गार या ठिकाणी काढले होते. जसं की आमचे मस्तक भगतसिंगच्या देशभक्ती, साहस, जनतेविषयी प्रेम आणि बलिदानासमोर झुकून जाते, अशा पद्धतीचं वक्तव्य महात्मा गांधींनी केलं होतं. ठीक आहे, तर जे भगतसिंग होते, या भगतसिंग यांनी 1926 मध्ये पंजाब नौजवान सभेची स्थापना केली होती. ठीक आहे, स्वतः भगतसिंग जे असतील ते भगतसिंग या पंजाब नौजवान सभेचे काय होते तर संस्थापक सचिव होते. हे विधानसुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या आधीच चंद्रशेखर आझाद यांचं निधन झालं.
त्यानंतर पहा की चंद्रशेखर आझादानंतर क्रांतिकारी जी सेना होती, ठीक आहे, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, तर या क्रांतिकारी सेनेचं नेतृत्व यशपाल सिंग यांच्याकडे आलं होतं. कारण आता भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती, ठीक आहे. मात्र जानेवारी 1932 मध्ये, ठीक आहे, ज्या हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचं नेतृत्व चंद्रशेखर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या निधनानंतर आलं होतं यशपाल सिंगकडे, यांनाही 1932 मध्ये अटक करून त्यांना 11 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, ठीक आहे. त्यानंतर पहा 1938 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये ज्यावेळी काँग्रेसचं सरकार आलं, कारण याबद्दलची माहिती आपण यापूर्वी सुद्धा पाहिली आहे की 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार 1937 मध्ये भारतातील सर्व ब्रिटिश प्रांतांमध्ये प्रांतिक निवडणुका पार पडल्या होत्या आणि जवळजवळ 11 ब्रिटिश प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आपलं मंत्रिमंडळ स्थापन करण्यामध्ये यश आलं होतं. तर त्या दृष्टीनेच पहा की 1938 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर या यशपाल सिंग यांची सुटका करण्यात आली होती. म्हणजे 1932 पासून त्यांना 11 वर्ष कारावासाची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली होती. मात्र 11 वर्ष पूर्ण होण्याआधीच 1938 मध्ये, म्हणजे जवळजवळ म्हणू आपण 6 वर्षानंतर, मग यशपाल सिंग यांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पहा की 13 मार्च 1940 सरदार उधम सिंग यांनी लंडन या ठिकाणी पंजाबचा जो भूतपूर्व गव्हर्नर होता ओडवायर, मायकल ओडवायर, ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जनरल डायरला जालियनवाला बागेमध्ये जमलेल्या लोकांवर, निष्पाप निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता, त्या पंजाबच्या भूतपूर्व लेफ्टनंट गव्हर्नरला म्हणजेच मायकेल ओडवायरला लंडन या ठिकाणी सरदार उधम सिंग यांनी ठार मारलं होतं. आणि अशा पद्धतीने त्याने या मायकेल ओडवायरला ठार करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला होता, त्याचा सूड उगवला होता, ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये या संपूर्ण घटनांचा, ठीक आहे, लेखाजोगा घेतला. विशेष करून हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन असेल किंवा हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असेल, या 2 महत्त्वपूर्ण क्रांतिकारी संघटनेच्या बाबतीत अतिशय तपशीलवार माहिती या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंतच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण आधुनिक भारतातील अतिशय महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास करत आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्यासाठी ह्या संपूर्ण ज्या नोट्स असतील, ह्या नोट्ससुद्धा mahajyoti.org.in या आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. तर या संपूर्ण लेक्चरच्या नोट्ससुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. शिवाय प्रत्येक टॉपिकवर आधारलेल्या प्रॅक्टिस टेस्टसुद्धा, ठीक आहे, आपल्यासाठी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. त्यासुद्धा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आणि सोडवलेली जी काही आपली प्रश्नपत्रिका असेल ती परत तिथे अपलोड करण्याचा सुद्धा प्रयत्न करा, ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपली आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करून देण्याचा महाज्योतीच्या तज्ज्ञ समूहाचा खूप मोठा हातभार असणार आहे, ठीक आहे. सोबतच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित अशाच पद्धतीचे नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी घेऊन येणार आहोत, ठीक आहे. सोबतच या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षासुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.